विरारच्या इमारत दुर्घटनेमध्ये 32 तास उलटून गेले तरीही यंत्रणेचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे सुरूच आहे। आपण बघू शकता की हीच ती इमारत आहे, रमाबाई अपार्टमेंट नावाची, विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरती आहे। ही या इमारतीचा 26 ऑगस्ट च्या रात्री 11:15 वाजता जो आहे हा एक भाग जो आहे कोसळलेला होता आणि यामध्ये जवळपास 20 ते 25 जण जे आहेत या मलब्याखाली दबले होते। सुरुवातीला जसे घटनास्थळावरती तात्काळमध्ये वसई विरार महापालिकेचा अग्निशमन दलाने येऊन काही लोकांना रेस्क्यू केलेलं होतं, मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी तात्काळमध्ये एनडीआरएफच्या 2 टीम जे आहेत ह्या या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या। सलग या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून आतापर्यंत जवळपास 24 जणांना जे आहे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। त्यापैकी 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। आपण बघू शकता आणखी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। आणखी 2 जण जे आहेत या ठिकाणी वरच्या मजल्यावरती अडकले असल्याची शक्यता एनडीआरएफच्या टीमला आहे। त्यामुळे वर जर बघितलं तर एनडीआरएफचे अधिकारी आणि जवान जे आहेत वरून सर्च ऑपरेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही इमारत जी आहे ही जवळपास 2008 ते 9 च्या सुमारास नितल साहने नावाच्या बिल्डरने बांधण्यात आलेली होती। या दुर्घटनेमध्ये आता सध्या जे आहे सदोष मनुष्यवध आणि एमआरटीपी अंतर्गत जो आहे बिल्डरवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत इमारती आहेत। आता महापालिका या इमारतीवर सुद्धा काय कारवाई करणार याकडे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।